नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे. सगुना पूर्णपणे बरी झालेली असते, कारण ऋषिकेश आणि जानकीने आपल्या ओवीचा हॉस्पिटलचा सर्व काही खर्च ओवीच्या फीमधून भरलेला असतो. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश समोर एक खूप मोठं आव्हान असतं की आता ओवीच्या शाळेची फी मात्र कुठून भरायची. आणि त्याच वेळेस मात्र इकडे सुमित्रासुद्धा तेथून जवळून गेलेली असते, परंतु तरीसुद्धा तिच्या मनातील राग काही अजून कमी झालेला नसतो. परंतु आता देवकृपेने सर्व काही व्यवस्थित होणार असते. तेव्हा आता जानकीने पुढे काय करण्याचे ठरवलेले आहे आणि तिला कोणत्या सत्याचा उलगडा होतो हा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, आपली जानकी ही कोणतंही कष्ट करायला काही तिला कमीपणा वाटत नसतो. दुसऱ्याची मदत कशी करायची आणि आपल्या खर्चातून सुद्धा ती दुसऱ्यांच्या हितासाठी दुसऱ्याच्या संकटात धावून मदत करण्यासाठी जात असते. परंतु नीच ऐश्वर्या मात्र ही दुसऱ्याच्या पापाची भागीदार बनते, कारण दुसऱ्यावर संकट कसे ओढून आणायचे हे तिला चांगले जमत असते. परंतु अवंतिका मात्र तिला शेरा सवाशेर बनून सर्व काही तिचे प्लॅन हुदडून लावत असते. अवंतिका काही कमी नसते. अवंतिका प्रत्येक क्षणाला तिला जानकी वहिनी कशी योग्य आहेत आणि तू कशी खोटं आहे, तुझ्या पापाची शिक्षा तुला कशी मिळेल हे सर्व काही कायम टोमणे मारत बोलत असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला ह्या जानकी आणि ऋषिकेशचा बदला घेण्यासाठी तिने सगुनाच्या जीवावर उठलेले असते. परंतु तिला तर प्लॅन आता फ्लॉप झाला. या जानकीला मात्र काही झालेले नाही, म्हणून तिला आणखीन चिरड येते. परंतु आता मात्र सौमित्र हा ऐश्वर्याला धमकावतो. सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्या, अगं तू जे काही केलंस ना त्या पापाची भागीदार, अगं तू तर त्या सगुणाला सुद्धा सोडलं नाही. अगं तू जानकी बहिणीच्या जीवावर उठली होती. जानकी बहिणीला मारण्यासाठी तू त्या म्हातारीचं सोंग घेऊन तिकडे त्यांच्या घरी गेली होती. परंतु तू त्या सगुणाच्या पापाची भागीदार झाली. आज त्या सगुणाची तुझ्यामुळे अशी अवस्था झाली ते मला माहिती आहे, आणि आता ते पुराव्यासहित मी कसे सिद्ध करतो ते तू बघतच राहा. तेव्हा ऐश्वर्याला मात्र खूप राग येतो. ऐश्वर्या म्हणते की काय रे, काय करणार आहे तू असा. तेव्हा सौमित्र म्हणतो की मी पुरावा आणून तुझ्या सर्व काही पापाच्या सत्याचा उलगडा सर्वांसमोर शेवटी मी घेऊन येणार. बघतच राहा आता मी काय करतो ते. तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप चीड येते. ऐश्वर्या मात्र आता ह्या अवंतिका आणि सौमित्र यांचासुद्धा बदला घेण्याचं ठरवते. नक्की या दोघांना काय अशी शिक्षा देऊन त्यांनासुद्धा ह्या जानकी आणि ऋषिकेशसाठी कसं सारखं असे ते सुद्धा भीक मागत हिंडले पाहिजे. त्यांना या घरामध्ये आल्यापासून खूप आपल्यावर रुबाब करतात. आपण तर या घराची मालकीन आहे, परंतु तरीसुद्धा मला या घरातील काम तर करावं लागतं. ते गुलाबदादा येत नाही. सर्व कामाचा भार तर माझ्याकडे आहे, आणि ही अवंतिका साहेबासारखी येते आणि मस्त माझ्यावरच रुबाब करते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा खूप जळफळाट होत असतो. त्यापुढे ऐश्वर्या आता ठरवते, काही झालं तरी डॅडा, मला आता ह्या सौमित्र आणि अवंतिकाचं नक्की काहीतरी करावे लागेल. म्हणून त्या अवंतिका आणि सौमित्र नावाच्या पुढे डॅशफुल मारते, जशी जानकी आणि ऋषिकेशच्या नावापुढे मारलेली असते. आता तिचा पुढचा निशाणा हा आपल्या सौमित्र आणि अवंतिका या दोघांवर असतो. परंतु तिलाही माहिती नसतं की सौमित्र आणि अवंतिका हे काही जानकी आणि ऋषिकेशप्रमाणे सहन करण्याजोगे नाही. आता लढायला तर लढा द्यायचा, लढायचं तर घाबरायचं नाही, असे आपल्या सौमित्र आणि अवंतिका यांनी वकिली भाषेत मात्र ठरवलेले असते. ऐश्वर्याला मात्र आता वठणीवर आणण्यासाठी भयानक पुरावे ती गोळा करतात. म्हणजे आता ऐश्वर्या या घरात जे काही वावरते, जे काही करते, आता ते सर्व अवंतिकाने शोधून काढलेले असते, आणि यात तिची सौमित्राची मोलाची मदत असते. सौमित्र तिला धमकावतो की अगं तुला घराच्या बाहेर काढण्यासाठी मला वेळ लागणार नाही. तू जानकी बहिणीला आणि ऋषिकेश दादाला कसे घराच्या बाहेर काढले, अगदी तसेच तुला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणारच, कारण खूप काही पाप तुझी आता करून झाली. या घराला आल्यापासून त्रास देते. अगं तू त्या गरीब सगुणाची सुद्धा दुर्दैवाने तिच्यावर सुद्धा तिच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही ऐश्वर्या. अगं गरिबाचा तरी विचार करायला हवा होता. काय असं गुलाबदादांनी तुझं वाईट केलं होतं म्हणून ते सगुणाच्या मागे तू लागली होती. अगं पण आम्हाला हे माहिती आहे की सगुणाला तुला मारायचं नव्हतं, म्हणजे तिला होरपळायचं नव्हतं, परंतु जो जानकी वहिनीवर निशाणा ठेवून गेली होती. तेव्हा जानकीला मात्र खूप टेन्शन येतं, कारण ही ऐश्वर्या आपल्यावर ते फटाके घेऊन आली होती, म्हणजे तिला आपल्याला नुकसान पोहोचायचे होते. आणि सगुणाच्या ऐवजी जर तेथे ओवी असती तर मग काय झाले असते. म्हणून ऐश्वर्याला
चांगलाच आता धडा शिकवायला हवा म्हणून जानकी ठरवते. त्यानंतर मात्र आता ओवीच्या शाळेची फी त्यांना भरायची असते आणि प्रिन्सिपल मॅडम तर काही ऐकायला तयार नसतात. काही झालं तरी आता ओवीच्या शाळेची फी भरावीच लागेल. जानकी ही प्रिन्सिपल मॅडमना खूप विनवण्या करते, परंतु प्रिन्सिपल मॅडम काही ऐकायला तयार नसतात. काही झालं तरी तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल, काही अशी थोडीशी रक्कम भरता येणार नाही. तेव्हा मात्र आता जानकीकडे पुरेसे पैसे नसतात. जानकी देवाला हात जोडते, देवाला म्हणते की देवा आता काहीतरी असा चमत्कार कर. तेव्हा मात्र आता जानकी घरी येते आणि देवघराची साफसफाई करत असते. तेव्हा मात्र देवघरामध्ये तिला आता नानांनी जे काही ठेवलेलं आहे, जो काही सत्याचा बॉम्ब, तर तो देवघरात सापडणार असतो. जानकीचं देवकृपेने त्यात जे काही कापड आहे ते सुद्धा गुत्तं आणि जानकीला खूप मोठा सत्याचा उलगडा होतो. तेव्हा मात्र आता जानकी घाईने लगेच हे नेमकं काय आहे, मृत्यूपत्र नानांनी तर येथे का ठेवले असेल, म्हणून आता फक्त हे नानांना माहिती असेल, म्हणून जानकी नानांची भेट घ्यायची ठरवते. तेव्हा आता ओवीच्या शाळेची फी भरण्यासाठी तिच्याकडे सर्व काही हक्क आलेले असतात, कारण नानांनी त्या जे काही प्रॉपर्टी आहे ती काही जानकी आणि ऋषिकेशच्या नावावर केलेली असते. तेव्हा जानकीला ते बघून खूप आनंद होतो. जानकीला वाटतं की खरंच नानांनी जे काही केलं ते चुकीचं केलेलं नाही. आणि तेव्हा मात्र आता जे काही त्यात ऐश्वर्याविरोधी जो काही पुरावासुद्धा नानांनी त्यात ठेवलेला असतो, तिच्या हाती ते सुद्धा लागते आणि प्रॉपर्टीचे काही जे सर्व कंपनीचे हक्क आहे ते सर्व आपल्या ऋषिकेशच्या नावावर असतं. कंपनी नानांनी ऋषिकेशच्या नावावर केलेली असते. तेव्हा मात्र आता सर्व काही हक्कांचे आणि सर्व काही हे जे काही पैसा लडका आहे तो नानांच्या नावावर म्हणजे असतो, तो ऋषिकेशच्या नावावर त्यांनी केलेला असतो. आणि जे पार्वती आश्रम जे काही नाना चालवत असतात तर ते सुद्धा ऋषिकेशच्या नावावर असतं. हे सर्व वाचून जानकीला मात्र खूप आनंद होतो. जानकी म्हणते की खरं नानांनी कुणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सर्व केले आणि ते ढोंगी ऐश्वर्यानेच नानांना धमकावलेले असणार, हे सर्व काही जानकीचं लक्ष देते. त्याबद्दल ती सर्व ऋषिकेशला समजावते. ऋषिकेशला म्हणत असते की काही झालं तरी आता या ऐश्वर्याला धडा मात्र शिकवायला पाहिजेलच. तर इकडे सौमित्राने ऐश्वर्याला धमकावल्यामुळे ऐश्वर्या मात्र पेटून उठली असते. तेव्हा आता ती त्यांना म्हणजे मारण्याचा प्रयत्न करत असते, नाहीतर या घरातून काढण्याचा काहीतरी प्रयत्न करणार असते. तेव्हा मात्र आता ती सर्व काही त्या म्हणजे देवघरात सापडलेले आहे ते सर्व. त्यानंतर आता मात्र जानकीला सर्व काही सत्याची ही किल्ली सापडलेली असते. तेव्हा आता जानकी ठरवते की आता नानांची भेट मात्र घ्यायला हवी. तेव्हा जानकी ही आता तिकडे रणदिव्यांच्या घरामध्ये जायचं कसं म्हणून ती सौमित्रा आणि अवंतिकाला फोन करते आणि देवघरातील जे काही ते प्रॉपर्टीचे हे कागदपत्र आहे ती सर्व सौमित्राला दाखवते. सौमित्र म्हणत असते की वहिनी, अगं आता आपल्या हातामध्ये लक्ष्मीच आलेली आहे, त्यामुळे आता त्या ऐश्वर्याचं काही एक चालणार नाही. फक्त आता तिच्या विरोधी आपल्याला पुरावा गोळा करायचा आहे, परंतु आता लवकरात लवकर पुरावासुद्धा आपल्याकडेच असेल, कारण आता फक्त सगुणाला माहिती आहे की ऐश्वर्याचं रूप कसं आहे आणि बाकी सर्वांच्या समोर तर आता म्हणजे सुमित्रा आई आणि सारंगच्या समोर तर तिचं खरं रूप यायला हवं. तेव्हा कंपनीचे जे काही अधिकार आहे ते आपल्या ऋषिकेशकडे आलेले असतात. ऋषिकेशला आल्यानंतर जानकी ठरवते आणि जानकी सर्व काही अवंतिका आणि सौमित्राला सांगते. तेव्हा मात्र सौमित्रा आणि अवंतिका हे लगेच पुरावे गोळा करण्याच्या मार्गी लागतात, परंतु मात्र ऐश्वर्या ही सौमित्राला सुद्धा धमकावते. सौमित्राला खूप धमकी देते, परंतु तरीसुद्धा सौमित्र तिच्या धमक्यांना घाबरणारा नसतो. काही झालं तरी ऐश्वर्या, मी तुला या घराच्या बाहेर काढेलच. त्यामुळे आता जानकीनं ओवीच्या शाळेची फी भरायची असते, परंतु जरी आपल्याकडे प्रॉपर्टीचे पेपर आले तरीसुद्धा आपली जानकी शांत असते. आता काही झालं तरी नानांची भेट तर तिला घ्यायची असते, परंतु तोपर्यंत ओवीच्या शाळेची फी भरायची असते. तेव्हा जानकी ठरवते की ऋषिकेश तर आता नोकरी शोधतात आणि नोकरी शोधण्याची काही गरज नाही, कारण आता प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात आलेले आहे. नानांचा खूप मोठा असा मृत्यूपत्राचा खुलासा आता झालेला आहे, परंतु तोपर्यंत मात्र ती आपल्या ओवीच्या शाळेसाठी वाटेल तशी काम करायला तयार होते. आणि जी काही गाड्या पुसण्याचे कामसुद्धा आहे तर ते सुद्धा ती आनंदाने करत असते, कारण कामात कसला हा कमीपणा असतो जेथे आपल्याला आपली मान
इज्जत काही न कमी नसतं तरीसुद्धा जानकी आपल्या रोडवर गाड्या पुसवत असते. आणि त्याच वेळेस मात्र ऐश्वर्या आणि सारंग एका गाडीतून जात असतात आणि ती गाडी ऐश्वर्या जानकीला बघून तिच्यासमोर मुद्दाम थांबवते आणि तिला गाडी ही मोलकरणीसाठी पुसायला लावते. परंतु मात्र सारंगला खूप वाईट वाटत असतं. सारंग तो वहिनीकडे बघून बघतसुद्धा नसल्यासारखं करतो. परंतु ऐश्वर्याला मात्र ह्या प्रत्येक संधीचा फायदा घ्यायचा असतो. जानकी वहिनीचा कसा अपमान करायचा ही तिला माहितीच असते, म्हणून ती लगेच गाडीच्या खाली उतरते आणि जानकी वहिनीला म्हणत असते की तुझी लायकीच ही होती की तू रोडवर यावी आणि रोडवर येऊन तू अशी काम करावे. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की अगं, कुणाची लायकी आणि कुणाचं नशीब हे स्वतः कोणीही लिहिलेलं नसतं. जसे आहे तसे आपल्याला स्वीकारावे लागते की अगं काय माहीत ऐश्वर्या, उद्या तुझ्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते. ऐश्वर्याचा मात्र बोलता पोपट बंद होतो. ऐश्वर्या म्हणत असते की तू तर काय मला धमकावते आणि आज बघ तू काय काम करते. जानकी म्हणत असते की अगं, आज मी जे काही काम करते ते कष्टाचंच करते, परंतु तुझ्यासारखं पापाचं काम आत्तापर्यंत मी केलेलं नाही आणि जे काही पाप तू केलं त्या पापाची शिक्षा तुला मिळतच राहणार. तेव्हा मात्र लगेच आता भिकाऱ्यासारखं एक जे काही गाडी पुसण्याचं नाणं आहे 1 रुपयाचं, तर ते ऐश्वर्या घेते आणि मुद्दाम ती लगेच ऐश्वर्या घेतल्यानंतर जानकीच्या कपाळाला लावते. जानकीच्या कपाळाला लावल्यानंतर जानकीने मात्र आपल्या कपाळाला कुंकू भरलेलं असतं आणि त्या नाण्याला, त्या कुंकवाला म्हणजे ते कुंकू लागलेलं असतं. तेव्हा मात्र जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणत असते की अगं, माझ्या नाण्याला म्हणजे माझ्या ऋषिकेशचं जे काही सौभाग्याचं आहे तर मी ते कुंकू ह्या नाण्याला लागलेलं आहे. मग ऐश्वर्या, अगं एक गोष्ट लक्षात ठेव, अगं ज्या माझ्या नाण्यालाही लक्ष्मीचं नाणं आणि कुंकू लागलेलं आहे, तर तू आता बघतच राहा की काय होते ते, कारण आता लक्ष्मी स्वतः माझ्याकडे चालून येणार आहे आणि तू जे काही कुंकू लावलं ना ते नाणं आता लक्ष्मीच्या पावलांनी माझ्याकडं आलेलं आहे. म्हणजे त्यामुळे आता कोण हारतं आणि कोण जिंकतं हे बघूयात आणि बघतच राहा की रणदिव्यांच्या फॅमिलीत मी परत वाजत गाजत कशी एंट्री करते आणि त्याच पायावर तुला कशी नाक घासायला लावते हे बघतच राहा. जानकीने मात्र ऐश्वर्याला चॅलेंज केलेलं असतं. ऐश्वर्याला मात्र आता काय करू आणि काय नाही अशी तिची गंमत होत असते, तिची चिडचिड होत असते, कारण एकीकडून तर सौमित्रा आणि अवंतिका यांनी सर्व काही तिचे रस्ते ट्रॅप करून ठेवलेले असतात. परंतु मात्र आता ह्या जानकीला आणि ऋषिकेशला धडा कसा शिकवायचा तरीसुद्धा ती प्लॅनवर प्लॅन करत असते. परंतु एकही प्लॅन तिचा अवंतिका आणि सौमित्र सक्सेस होऊन देत नाही. तेव्हा मात्र तिला जाताना जानकीनं एक छान उत्तर दिलेलं असतं की अगं ऐश्वर्या, तू कितीही एखाद्याला कमी लेखण्याचा प्रयत्न जरी केला, परंतु ह्या नाण्याला सुद्धा ही लक्ष्मी माझ्याकडे आली. मग कोणती लक्ष्मी माझ्याकडे आलेली आहे हे तुला लवकरच कळेल आणि बघ मी तुझ्या पापाच्या या घड्यासह तुला कशी घराच्या बाहेर काढते, बघतच राहा. तेव्हा ऐश्वर्याचा खूप जळफाट होत असतो. ऐश्वर्याला वाटत असते की ही जानकी आणि ऋषिकेश कितीही घराच्या बाहेर काढली तर ह्या लोकांच्या मनातून मात्र जात नाही. परंतु आता मात्र ह्या लोकांच्या मनातून त्यांना घराच्या बाहेर काढायचे, म्हणजे त्यांना कायमचे संपवायचे, असा तिने प्लॅन केलेला असतो. परंतु आता मात्र तिचे डोळे उघडणार असतात, कारण एका खूप मोठ्या सत्याचा उलगडा नाणशुद्धीवर आल्यानंतर होणार असतो आणि जानकीच्या हातीसुद्धा एक खूप मोठा असा आणखीन एक भयानक क्ल्यू मिळालेला असतो. जे काही हे सर्व सत्य आहे शेवटी सर्वांच्या समोर येते आणि ऐश्वर्याला शेवटी जेलची ही सजा होत असते. परंतु सारंग मात्र ऐश्वर्यासाठी खूप रडत असतो. परंतु जेव्हा मात्र त्याला आता सत्याचा उलगडा होतो आणि ऐश्वर्याचं खरं रूप त्याच्यासमोर येतं, तेव्हा मात्र त्याला आता खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो आणि अवंतिका आणि सौमित्र यांनी ऐश्वर्याविरुद्ध खूप काही पुरावे मिळवलेले असतात. अगदी तिचा फोन ट्रॅप करून त्यामधून सुद्धा पुरावे शोधून काढलेले असतात, अगदी मृत्यूपत्र आणि जानकी बहिणीचा हा नानांच्या बाबतीत मोठा खुलासा. आणि त्याच वेळेस मात्र जानकी आता ही अवंतिकाच्या मदतीने नानांची घाईने भेट घेते आणि नाना सर्व सत्याचा उलगडा जानकीला करतात आणि सुमित्राला म्हणतात असतात की सुमित्रा, तू जर माझ्या जानकीला धुमधडाक्यात या घरात परत घेऊन नाही आली तर मी सुद्धा तुझ्याशी बोलणार नाही, मी सुद्धा माझ्या जानकीसोबत तिच्या घरी राहायला जाणार. एकूण तर सुमित्राला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सुमित्राला असे वाटत असते की नक्की काय करू आणि काय नाही, कारण एकीकडे एक आणि दुसरीकडे दुसरं, म्हणजे ऐश्वर्या ही अवंतिका आणि सौमित्र यांच्यासुद्धा मागे लागणार असते आणि त्यांना जेव्हा ती त्रास द्यायला जाते
तेव्हा तिचे सर्व प्लॅन हे दोघी मिळून फ्लॉप करतात आणि आता फ्लॉप झाल्यानंतर ऐश्वर्याचं खूपच जळफाट होत असतो की नक्की आता काय करू आणि काय नाही, कारण आता सर्व सत्य तर यांना समजलेलं आहे. परंतु तरीसुद्धा ऐश्वर्याला काही झोप लागत नाही, कारण जानकीने तिला चॅलेंज दिलेलं असतं की अगं तुला मी नाक घासून आणि माझ्या पायावर नाक रगडून मी तुला या घराच्या बाहेर बोलवीन. तेव्हा मात्र आता सुमित्राला सुद्धा खूप मोठा सत्याचा उलगडा होतो आणि सुमित्रा रडतच अगदी जानकीची माफी मागायला त्या घरात येते, कारण नानांनी एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. कारण सुमित्रा, जोपर्यंत तुला खरं रूप येत नाही तोपर्यंत मी माझ्या जानकी आणि ऋषिकेशकडे राहायला जातो, मला सुद्धा या घरात राहायचं नाही. आणि शेवटी सुमित्राला नानांचे ऐकावे लागतं आणि सुमित्रासमोर सुद्धा आता एक भयानक सत्य सुमित्रा घेऊन येतो आणि सुमित्राचे सुद्धा खडकन डोळे उघडतात आणि शेवटी सत्याचा हा उलगडा होऊन परत जानकी आणि ऋषिकेशला मानाने या घरामध्ये सुमित्रा आणायचे ठरवते, अगदी वाजत गाजत. आणि जे काही प्रॉपर्टीचे हक्क आहे ते सर्व सौमित्र, जानकी, ऋषिकेश यांच्या नावावर गेलेले असतात. ऐश्वर्याला मात्र फुटकी कवडीसुद्धा मिळत नाही आणि पापाची शिक्षा मात्र तिला मिळते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.